अच्छा, उत्पत्ती एकादशी. आणि मग अगोदर तर 2 एकादशी लागोपाठ आल्या होत्या, आता एकच एकादशी कशी काय? चालेल, प्रभूजींना विचारते. अहो प्रभूजी, मागच्या वेळेस तर 2 एकादशी आल्या होत्या. बरं. आणि आता एकच एकादशी कशी काय? सांगतो तुला. अरे, आज तर एकादशी आहे. भगवंतांसाठी एकादशी महात्म्य आणि भजन गायले पाहिजे. प्रभूजींना विचारते कशात आहेत ते. अहो प्रभूजी, मला एकादशी महात्म्य आणि भजन मालिकेचं पुस्तक हवा होता. बर, ठीक आहे, सांगतो तुला. हो प्रभूजी, आज एकादशी, फराळाला काय बनवू? तुला योग्य वाटतं ते बनव. अहो कळतच नाही काय बनवू. कोणी म्हणतं हे चालत नाही, कोणी म्हणतं ते चालत नाही. नक्की बनवायचं तरी काय? सांगतो तुला. अहो प्रभूजी, किती वेळा विचारलं तुम्हाला प्रश्न, सांगतो तुला सांगतो तुला, कधी सांगणार? ठीक आहे, बस मग सांगतोस तुला आता. हे बघ, तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे. एकादशी प्रताप ग्रंथ. हा ग्रंथ आहे ना, तुझ्यासाठी फार योग्य आहे. तू आतापर्यंत जेवढे प्रश्न केले ना, तेवढेच काय, त्यापेक्षा कित्येक जास्त माहिती याच्यात आहे. बघ, एकादशी व्रत महात्म्य आहे, तर प्राकट्याचा इतिहास असेल, वैज्ञानिक फायदे असतील, सोबत सोबत सगळं मार्गदर्शन आहे. संतांचे अभंग आहेत, राधाराणीची माहिती आहे, म्हणजे तिनेही एकादशीबद्दल सुंदर सांगितलं आहे. त्याच्यानंतर 26 महात्म्य, एवढे फक्त काही काही पुस्तकात तुला एवढंच दिसणार, बाकी ज्ञान नाही. आणि 30 प्रश्न आहेत की बाबा काय करावं काय नाही करावं, कित्येक सारे, काय खावं काय खाऊ नये, जागरणाचं महात्म्य, तुझी भजनी मालिका, कधी कधी अष्टमहाद्वादशी असतात, काही काही विशेष योग येतात, सगळी माहिती शास्त्रीय. म्हणून मी म्हटलं होतं तुला सांगतो तुला. हे घे तुला पुस्तकच. आता हे पुस्तक वाच, तुला सगळी माहिती मिळणार आता. ठीक आहे, खुश? तुम्हालाही प्रश्न असतील ना असे एकादशीबद्दल, त्यासाठीच तर हा एकादशी प्रताप हा ग्रंथ मी बनवलाय. 160 पानाचा बेस्ट क्वालिटीमध्ये तुमच्यासाठी हा ग्रंथ. असं पुस्तक तुम्हाला ग्रंथ कुठेच मिळणार नाही. घरपोच मिळवा, स्क्रीनवर नंबर दिलाच आहे का नाही? नाव, पत्ता, पिनकोड, संपर्क आपला टाकून द्या व्हॉट्सअपला, घरपोच पोस्टाने मिळेल. जय हो एकादशी प्रताप, जय हो.